हॅलो स्टुडंट. बघा, आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं की कार्बन सायकलचा जो काही फ्लो आहे किंवा कार्बन सायकल कशाला म्हणतात, त्यामध्ये मेजर सोर्स काय असणार आहे, ठीक आहे, त्याचा रिझर्व्हायर काय आहे ते बघितलं आपण. थोडक्यात परत ती सायकल थोडीशी रिवाइज करतोय. बघा, जो ॲटमॉस्फेरिक CO2 आहे तो ॲटमॉस्फेरिक CO2 घेण्याचं काम आपले प्लांट्स करत असतात. म्हणजेच तो CO2 असेल किंवा एक हा कार्बनचा सोर्स आहे तो फिक्स करण्याचं काम कोण करत असतं? प्लांट करत असतं बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ज्यावेळेस फोटोसिंथेसिस करतात त्यावेळेस ते त्यांचं फूड बनवतात, कार्बोहायड्रेट बनवतात. एक्झाम्पल आपण देऊ शकतो शुगर आणि स्टार्च. हे त्यांचं फूड बनवल्यानंतर म्हणजे ह्या कार्बन सोर्सला अगेन त्यांनी कन्वर्ट केलं दुसऱ्या फॉर्म मध्ये. देन हाच जो काही रेडीमेड फूड फॉर्म तयार झालेला आहे त्या प्लांट बॉडीमध्ये तो कन्झ्युम करण्याचं काम तिथे असलेले आपले हर्बिओर्स किंवा अदर अॅनिमल्स करत असतात, एका पर्टिक्युलर फूड चेनद्वारे किंवा फूड वेबद्वारे, असं आपण बघितलं काल. देन आपण म्हटलं होतं काय की मग अॅनिमल असो किंवा प्लांट्स असो हे काय करत असतात, रेस्पिरेशन करत असतात. यांच्या बॉडीमधून जो काही कार्बनचा फॉर्म कार्बन डायऑक्साईड हा बाहेर पडत असतो. का? कारण की रेस्पिरेशन सुरू असतं, ऑक्सिजन आतमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर. देन तसंच जे काही फूड ह्या अॅनिमल्सनं कन्झ्युम केलं होतं ते नंतर त्यांची डेथ होईल, किंवा मग प्लांटचा ऑर्गॅनिक मॅटर असो किंवा हे अॅनिमल्स त्यांची डेथ होईल. त्यांचं जे काही ऑर्गॅनिक मॅटर असणार आहे ते ऍज अ डेड ऑर्गॅनिक मॅटर म्हणून जमिनीवरती पडत असतं. ते घेण्याचं काम इथे असलेले डिकम्पोजर्स करत असतात. म्हणजेच जो काही ऑर्गॅनिक फॉर्म इथे ट्रान्सफर झालेला आहे त्या ऑर्गॅनिक मॅटर मध्ये तो कंटिन्यू करण्याचं काम करत असतात डिकम्पोजर्स. ते सुद्धा रेस्पिरेशन करतील, त्यांच्या बॉडीमधून सुद्धा काय होईल, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल. देन मग अॅनिमल असो प्लांट असो, ड्यू टू द volcanic activity, ड्यू टू द earthquake or catastrophic activity, such matter are convert into the fossil fuel. Then this fossil fuel use as industry as a energy source. म्हणजे बघा, जे काही फॉसिल फ्यूल आपल्याला आढळत असतं किंवा मिळत असतं वेगवेगळ्या एरियामध्ये ते कन्झ्युम करण्याचं काम किंवा समोर एनर्जी सोर्स म्हणून करण्याचं काम घेत असतात कोण? इंडस्ट्रीज. देन इंडस्ट्रीमधून सुद्धा जो आपला एक गॅस बाहेर पडतो काळा, त्याच्यामध्ये जास्त अमाऊंट असते कार्बन डायऑक्साईडची आणि कार्बन मोनॉक्साईडची. म्हणजे ज्या ठिकाणून एनर्जी घेतलेली आहे तिचाच कंटिन्यू बॅक फ्लो सुरू असतो आपल्या या कम्प्लीट अर्थवरती. अशी आपण एक छोटी सायकल बघितली होती. देन आज आपण बघणार आहोत फॉस्फरस सायकल. बघा, फॉस्फरस सायकल जर का आपण विचार केला कार्बनचा, तर हा अनलिमिटेड सोर्स होता किंवा अबंडंट सोर्स होता आपल्या या ऍटमॉस्फिअर मध्ये. पण त्याला कम्पेअर करतोय आपण या फॉस्फरस सायकलला. जसं कार्बन सायकल एक गॅसेस सायकलचे एक्झाम्पल आहे, सेम फॉस्फरस सायकल ही एक सेडिमेंटरी सायकल्स किंवा सेडिमेंटरी जो काही मॅटर असणार आहे त्याच्यामध्ये किंवा त्याच्याद्वारे होणारी काही प्रकारची प्रोसेस आहे, त्याला म्हणून आपण फॉस्फरस सायकल. इट इज एक्झाम्पल ऑफ सेडिमेंट सायकल. इट्स रिझर्वायर नॉट इन ॲटमॉस्फिअर बट इन ग्रेटेस्ट इन द इनसोल्युबल फेरिक ऍसिड कॅल्शियम फॉस्फेट. बघा, सगळा जो काही फॉस्फेटचा किंवा फॉस्फरसचा जो काही सोर्स आहे तो आपल्या या ऍटमॉस्फिअर मध्ये नसून कशामध्ये, पूर्ण कॅल्शियम फॉस्फेटमध्ये किंवा फेरिक ऍसिडच्या फॉर्ममध्ये, फेरिक फॉस्फेटच्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतो. पण आता हे कॅल्शियम फॉस्फेट आहे कशामध्ये, ते फेरिक फॉस्फेट आहे कशामध्ये, तर ते कशामध्ये प्रेझेंट असतात? इन रॉक्स. जेवढे काही रॉक्स रिजन असणार आहे, जेवढे काही खडकाळ भाग असतो किंवा जो काही दगडांचा भाग असतो त्या सगळ्या भागामध्ये किंवा त्या दगडांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फॉस्फेट बघायला मिळतो. मीन्स वॉट, तो एक सेडिमेंटचा फॉर्म आहे, तो एक सॉलिड फॉर्म आहे. त्या सॉलिड फॉर्म मध्ये हाय अमाऊंट असते आपल्या ह्या फॉस्फरसची किंवा फॉस्फेटची. देन फॉस्फेट रिलीज इन टू द सॉइल बाय द विदरिंग ऑफ रॉक्स. ज्यावेळेस सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस सुरू असते त्यावेळेस इझिली तो रॉक मधला फॉस्फेट किंवा फॉस्फरस रिलीज होत असतो किंवा मिक्स होत असतो त्या सॉइल मध्ये. जसं म्हणतो आपण काय की सॉइल गुड एक्झाम्पल आहे एखाद्या न्यूट्रिएंटचं, किंवा न्यूट्रिएंट खूप जास्त अमाऊंट मध्ये असतात त्या सॉइल मध्ये. सेम कंडिशन येतं तशीच आहे की ज्यावेळेस सॉइल फॉर्म होईल त्यावेळेस त्या सॉइल मध्ये जास्तीत जास्त काय असणार आहे, अमाऊंट असणार आहे अगेन कशाची, आपल्या फॉस्फरसची. देन बघा, फॉस्फोडायझिंग बॅक्टेरिया ऍड फॉस्फरस आयन किंवा फॉस्फेट आयन बाय कन्व्हर्टिंग द ऑर्गॅनिक फॉस्फरस फ्रॉम द डेट्रिटस. म्हणजे बघा, ज्यावेळेस तो फॉस्फरस त्या रॉक मधून सॉइल मध्ये मिक्स होतोय तर अगेन त्या सॉइल मधला फॉस्फरस दुसऱ्या फॉस्फेट आयन मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम आपल्या सॉइल मध्ये असणारे कोण करत असतात, डिकम्पोजर्स करत असतात. त्यांना आपण डेट्रिओ सुद्धा म्हणतो किंवा डेट्रिटस सुद्धा म्हणत असतो. म्हणजेच इथं काय सुरू आहे, फक्त कन्व्हर्जन सुरू आहे आपल्या त्या फॉस्फेट मॉलिक्युलचं किंवा आपल्या एका पर्टिक्युलर न्यूट्रिएंटचं.
याची सायकलिंग होण्यासाठी हा अगोदर सॉइलमध्ये मिक्स होणं गरजेचं आहे. जर का सॉइलमध्ये मिक्स झाला तर इझिली त्याला टेकअप करण्याचं काम प्लांट्स करतील, प्लांट्सचे रूट करतील. ठीक आहे. देन जर का प्लांट मटेरियलमध्ये आलं तर अगेन आपण सांगू काय की अशाच प्रोसेसद्वारे कुठे ना कुठे ते पूर्ण फॉस्फेट मॉलिक्यूल किंवा फॉस्फरस मॉलिक्यूल कंटिन्यू त्याची सायकल डिफरंट ऑर्गॅनिझम मध्ये आणि देन अगेन आपल्या सेडिमेंटमध्ये सुद्धा काय होऊ शकते, मिसळू शकते. पण एक बेसिक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहित असेल की फॉस्फेट मॉलिक्यूल मीन्स व्हॉट फॉस्फरसचा दुसरा फॉर्म ज्याला की आपण फॉस्फेट म्हणतो, हा फॉस्फेट खूप महत्वाचा आहे आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या डीएनए देन आरएनए किंवा जे काही न्यूक्लियोटाइड्स असतात या सगळ्यांचं स्ट्रक्चर फॉर्म करण्यासाठी. ठीक आहे. किंवा जर का आपण याचा उपयोग वगैरे जर का बघितला किंवा जर का आपल्याला सांगायचं झालं की फॉस्फेट मॉलिक्यूल आपल्याला कुठे कुठे कामी पडतो, तर आपले जे काही टीथ वगैरे आहेत, आपले जे काही बोन्स वगैरे आहेत किंवा जे काही वेगळे सेल्स वगैरे असतात, या सेल्सला, टीथला आणि बोन्सला बनण्यासाठी फॉस्फेट मॉलिक्यूल खूप महत्वाचा असतो. याला कंझ्युम करण्याचं काम ऑटोट्रॉप्स कुठून करत असेल तर ते सॉइल मधून करतील बाय द रूट्स. देन जर का एखाद्या ऑटोट्रॉप्स मध्ये किंवा अशा ह्या प्लांट्स मध्ये जर का हे आले याला अगेन कंझ्युम करण्याचं काम हेटरोट्रॉप्स करत असतात. म्हणजेच जे काही मटेरियल प्लांट बॉडीमध्ये किंवा फॉस्फेट मॉलिक्यूलचा फॉर्म ऑलरेडी रेडीमेड फूड म्हणून बनलेला आहे, तर रेडीमेड फूड कंझ्युम करण्याचं काम कोण करत असतं, हेटरोट्रॉप्स. ते कंझ्युम केल्यानंतर आरामशी त्यांच्या बॉडीमध्ये तो फॉस्फेटचा फॉर्म काय होईल, ट्रान्सफर होईल. देन अगेन ज्यावेळेस ते त्यांची डेथ होईल त्यावेळेस अगेन तो सॉइलमध्ये काय होईल, मिक्स होईल. चला आपण थोडक्यात बघू आता काय फॉस्फेट सायकल. फॉस्फेट सायकल ड्रॉ करतोय बघा. फॉस्फरस सायकल आपण ड्रॉ करून झालेली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट नंतर घ्या. अगोदर आपण थोडीशी तिला समजून घेऊ की कशी फॉस्फेट सायकल सुरू होते, कसं तिचा एंडिंग होतं आणि ते अगेन त्याच्यामध्ये कोणकोणते छोटे छोटे पार्ट्स आहेत की जे इम्पॉर्टंट आहे आपल्याला समजून घेण्यासाठी. बघा, जर का फॉस्फरस सायकल बघितली तर तिला आपण 2 मेजर पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. जसं की आपण कार्बन सायकलला फक्त एका सिंगल फॉर्म मध्ये बघितलं किंवा सिंगल एका फ्लो मध्ये बघितलं, पण फॉस्फरस सायकल थोडीशी डिफरंट आहे. तिला आपण 2 वेगळ्या भागामध्ये काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. जसं की टेरेस्ट्रियल सायकल अँड ॲक्वॅटिक सायकल. देन बघा, जर का टेरेस्ट्रियल सायकल बघितली आपण तर त्या टेरेस्ट्रियल सायकल मध्ये आपल्याला बघता येईल की फक्त प्लांट्स, देन ॲनिमल्स, डिकम्पोजिशन और वेस्ट और डिकम्पोजिशन, देन अगेन फ्लो जो काही असणार आहे आपला तो अगेन काय होईल, आपल्या डिकम्पोजिशन म्हणल्यानंतर की डिकम्पोजर म्हणल्यानंतर तो सॉइल मध्ये मिक्सअप होईल. देन अगेन जर का सॉइल मध्ये मिक्सअप झाला तर अगेन त्याला घेण्याचं काम कोण करेल, प्लांट्स करतील. किंवा आपण म्हटलो काय की वेदरिंग प्रोसेसद्वारे म्हणजेच रॉकचं ज्यावेळेस सॉइल फॉर्मेशन होईल, ज्यावेळेस रॉकचं सॉइल फॉर्मेशन होतं त्यावेळेस त्या सॉइल मधून फॉस्फेट घेण्याचं काम कोण करत असतात, प्लांट करत असतात. हा छोटासा पार्ट झाला, आपण याला म्हणू शकतो काय की टेरेस्ट्रियल सिस्टीमवरती किंवा टेरेस्ट्रियल किंवा एका लँडवरती पर्टिक्युलर काय होतंय, फॉस्फरस सायकल रन होते. देन त्यालाच आपण दुसरा भाग जर का सांगायचा झाला तर काय होतं इथे की ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये सुद्धा काय होणार आहे, आपले फॉस्फरस सायकल प्ले होणार आहे. म्हणून थोडीशी कॉम्प्लिकेटेड सायकल आपण बघू शकाल आपली ही फॉस्फरस सायकल. हिला जर का डिस्क्राईब करायचं झालं तर आपण सांगू शकतो काय की इझिली आपली फर्स्ट स्टेप किंवा फर्स्ट प्रोसेस की जो काही रॉक असणार आहे त्या रॉकची सुरुवातीला काय होईल, वेदरिंग प्रोसेस होईल. ज्यावेळेस रॉक वेदरिंग प्रोसेस होईल तर इझिली आपला हा फॉस्फेट मॉलिक्यूल किंवा फॉस्फेट आयन इझिली सॉइल मध्ये मिक्सअप होईल. हा घेण्याचं काम कोण करतील, प्लांट्स करतील, मीन्स व्हॉट ऑटोट्रॉप्स करतील. त्यांचं फूड मटेरियल फॉर्म करण्याचं काम करतील. ठीक आहे. ज्यावेळेस प्लांट फूड मटेरियल स्टोअर करतील तेच फूड किंवा स्टोअर झालेलं फूड मटेरियल घेण्याचं काम कोण करत असतात, ॲनिमल्स किंवा हेटरोट्रॉप्स घेत असतात. ज्यावेळेस हेटरोट्रॉप्स त्यांचं वेस्ट मटेरियल किंवा त्यांची डेथ होईल, या दोन्ही गोष्टी जे काही मॅटर आहेत त्या मॅटरवरती जगणारे आपण म्हणत असतो कोण, आपले डिकम्पोजर्स किंवा डेट्रिहोड्स अगेन त्याला आपल्या सॉइल मध्ये मिक्सअप करण्याचं काम करतील आणि आपला जो काही लँडवरचा फ्लो आहे तो कम्प्लीट करण्याचं काम करतील. म्हणजे बघा, जर का ॲनिमलच्या बॉडीमध्ये फॉस्फेट मॉलिक्यूल आला तर त्यांच्या डेफिकेटमध्ये किंवा एक्सक्रेटामध्ये इझिली फॉस्फेट कंटेंट आपल्याला बघायला मिळेल किंवा ते प्रेझेंट असतं. देन ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होईल की इझिली फॉस्फेट आयन किंवा फॉस्फेट मॉलिक्यूल किंवा फॉस्फेट कंटेंट इझिली त्या सॉइलमध्ये मिक्स होईल बाय द डिकम्पोजर्स, म्हणून इझिली ते प्लांट्सला अगेन मिळतील. देन बघा, ज्यावेळेस रॉकची मायनिंग सुरू असते देन अगेन बघा, म्हणजेच ही जी काही वेदरिंग प्रोसेस आहे आपण तिला 1 नंबर लिहू शकतो. देन रॉकची ज्यावेळेस मायनिंग होत असते त्या मायनिंगद्वारे सुद्धा फॉस्फेट मॉलिक्यूल इझिली त्या सॉइलमध्ये काय होत असतो, मिक्स होत असतो. म्हणजेच अशा 2 प्रोसेसद्वारे त्या प्लांटला काय मिळतोय, आपला
फॉस्फरस सोर्स मिळतोय फॉस्फेट आयनच्या फॉर्म मध्ये. देन आपण जसं म्हणलो काय की आपण ह्या पूर्ण फॉस्फरस सायकलला दोन पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. दुसरा पार्ट आपला कोणता असणार आहे, ॲक्वॅटिक सोर्स किंवा ॲक्वॅटिक फ्लो ऑफ द फॉस्फरस सायकल. ॲक्वॅटिक फ्लो का, कारण की जो काही सेडिमेंटरी फॉर्म असणार आहे म्हणजेच आपल्या वॉटरमध्ये जो काही फॉस्फरस आयन असणार आहे किंवा फॉस्फेट आयन असणार आहे तो घेण्याचं काम पूर्णतः तिथे प्लांट्स करत असतात, किंवा इन शॉर्ट मध्ये आपण सांगणार की ॲनिमल्स, आणि ॲनिमल्स मध्ये सुद्धा आपण सांगणार की काय, बर्ड्स. जनरली बघा जे काही मराईन फिश असतात त्या मराईन फिशेस मध्ये हाय कंटेंट असतं फॉस्फरसचं, पण मराईन फिशेस वरती जगणारे जे काही मराईन बर्ड्स असतात त्या मराईन बर्ड्स ज्यावेळेस त्या फिशला करतात तर तो इझिली फॉस्फेट फॉर्म किंवा फॉस्फरस फॉर्म त्या बर्ड्स मध्ये जातो. देन बर्ड्स ज्यावेळेस एक्सक्रिटा करतात किंवा त्यांच्या एक्सक्रिटिव्ह बॉडी मधून एक्सक्रिटिव्ह सिस्टीमद्वारे गॉनो बाहेर पडतो. गॉनो मीन्स व्हॉट, वन. बघा हा जो काही एक्सक्रिटा फॉर्म आहे तर हा फक्त फॉर्म आपल्याला बर्ड्स मध्ये बघायला मिळतो. जनरली बर्ड्स मध्ये दुसरा फॉर्म असतो, त्याला आपण म्हणू शकतो ऑर मध्ये युरिक ऍसिड फॉर्म. कोणता फॉर्म, युरिक ऍसिड फॉर्म. पण आपण सांगितलं अगोदर काय की न्यूक्लियोटाइड सुद्धा बनण्यासाठी किंवा डीएनए, एटीपी आणि आरएनए ह्या सगळ्या गोष्टी बनण्यासाठी कोण मदत असतो, आपला फॉस्फेट मॉलिक्यूल मदत असतो. का, कारण की तो एक लिंकर फॉर्म करत असतो. मीन्स व्हॉट, एका नायट्रोजन बेसला एका पेंटो शुगर मध्ये जोडण्याचं काम जो काही करत असतो तो असतो आपला फॉस्फेट मॉलिक्यूल. मग आपण सांगतो काय की बर्ड्स ज्यावेळेस ते मराईन फिश खाईल, आपण त्यांना मराईन बर्ड सुद्धा म्हणू शकतो, त्यावेळेस मराईन बर्ड्स जे की एक्स्ट्रा मटेरियल असतं म्हणजेच काय अनवॉन्टेड मटेरियल असतं त्यांच्या बॉडीमधून ज्यावेळेस बाहेर पडतं त्यांच्या एक्सक्रेटा फॉर्म मध्ये, तर तो फॉर्म असतो गॉनो फॉर्म, म्हणजेच एक न्यूक्लियोटाइड फॉर्म. मग हा फॉर्म अगेन आपल्या वॉटर बॉडीमध्ये सुद्धा काय असतो, डिपॉझिट होत असतो. पण गॉनो फॉर्म हा जर का टेरेस्ट्रियलवरती पडला किंवा आपल्या लँडवरती पडला तर इझिली तो काय होईल, सॉइल मध्ये मिक्स होईल. सॉइल मध्ये जर का मिक्स झाला तर इझिली तो प्लांट बॉडीमध्ये जात असतो. सेम कंडिशन आपण ती सांगतो ॲक्वॅटिक मध्ये. का, कारण की प्लांट्स सुद्धा आपल्याला बघायला मिळतात या आपल्या कम्प्लीट ॲक्वॅटिक प्लांट बॉडीमध्ये, सॉरी वॉटर बॉडीमध्ये. देन वॉटर बॉडीवरती जर का एखादा प्लांट ग्रो करत असेल जसं की फायटोप्लॅन्क्टॉन्स, तर त्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा आपला हा सेडिमेंटरी वॉटर मधला फॉस्फेट फॉर्म इझिली ट्रान्सफर होईल. त्या प्लांट मटेरियल सुद्धा खाणारे काय असतात, ॲनिमल्स असतात, त्यांच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होईल. देन अगेन कंटिन्यू आपली अशी सायकल या ॲक्वॅटिक सिस्टीम मध्ये सुद्धा किंवा फॉस्फरस सायकल रन होत राहील आपल्या या ॲक्वॅटिक सिस्टीम मध्ये. जशी की रन होते दोन वेगळ्या प्रकारे आपल्या या लँडवरती किंवा टेरेस्ट्रियल लँडवरती. म्हणून दोन वेगळ्या पार्टमध्ये आपण काय केलं होतं, या फॉस्फरस सायकलला डिवाइड केलं होतं. बघा यामध्ये 2-3 महत्वाचे पॉईंट्स आहेत. तर ते पॉईंट्स कोणते की मेजर जे काही कॉन्स्टिट्यूएंट असणार आहे म्हणजेच फॉस्फरस किंवा फॉस्फेट मॉलिक्यूल हा मेजर कॉन्स्टिट्यूएंट असतो. कशासाठी, आपल्या डीएनए साठी, आरएनए साठी आणि एटीपी साठी, किंवा आपण त्याला न्यूक्लियोटाइड सुद्धा म्हणू शकतो. काय की न्यूक्लियोटाइड मध्ये आपला हा गॉनो फॉर्म मेजर रोल प्ले करत असतो ऍज अ लिंकर म्हणून, कनेक्टेड म्हणून. देन नीड टू फॉर्मेशन ऑफ टीथ, बोन अँड शेल्स. आपण तुम्हाला सांगितलं काय की जर का आपल्या बॉडीमध्ये आपल्याला बोन्स खूप जास्त स्ट्रॉंग करायचे असतील किंवा बोन्सच्या फॉर्मेशनसाठी, देन टीथसाठी लागणारा किंवा सगळ्या अॅनिमल्सचं एक मेजर नीड म्हणून जर का आपण कन्सिडर केलं तर तो असतो आपला फॉस्फेट मॉलिक्यूल किंवा फॉस्फरस मॉलिक्यूल. देन मराईन बर्ड्स प्ले युनिक रोल इन फॉस्फरस सायकल. मला तुम्हाला अगोदर सांगितलं काय की जे काही बर्ड्स असतात मराईन बर्ड्स ते खूप जास्त मेजर रोल प्ले करत असतात आपल्या या फॉस्फरस सायकल साठी. का, कारण की गॉनो डिपॉझिशन, म्हणजेच जर का आपण टेरेस्ट्रियल लँडवरती जे काही बर्ड्स प्रेझेंट असणार आहेत, जे काही फ्लाय करत असतात परत ते टेरेस्ट्रियल लँडवरतीच किंवा त्या कम्प्लीट प्लांटवरती येऊन बसत असतात, हे जे काही बर्ड्स आहेत तर हे डिपॉझिट करत असतात युरिक ऍसिड. बट जर का आपण कन्सिडर केलं ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये जे बर्ड्स कंटिन्युअस मराईनच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात तर ते डिपॉझिट करतात गॉनो त्यांच्या एक्सक्रेटाद्वारे. म्हणूनच आपण म्हणलो काय की मेजर रोल जे काही प्ले करणार आहेत ते कोण असतात, बर्ड्स. का, कारण की ते काय करतात, डिपॉझिट करतात गॉनो आपल्या फॉस्फरस सायकल मध्ये. देन जसं आपण कंटिन्यू फ्लो बघतोय या फॉस्फरस सायकलचा, तो फ्लो खूप महत्वाचा आहे आपल्या या कम्प्लीट अर्थ वरती किंवा आपल्या एखाद्या इकोसिस्टीम मध्ये. का, कारण की फॉस्फरस और फॉस्फेट ऑल्सो इट इज अ गुड न्यूट्रिएंट फॉर एनी प्लांट्स और एनी एनिमल्स. देन नेक्स्ट टॉपिक जो काय असणार आपला प्लांट सर्व्हिसेस किंवा इकोसिस्टीम सर्व्हिसेस, तो आपण आपल्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये, सॉरी नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. थँक्यू.